घेऊन एंट्री करी शानदार, घेऊन एंट्री करी शानदार, घेऊन एंट्री करी शानदार. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. क्रिकेट क्षेत्रात त्याची हो छाप, रंजन पाटील हा एक खेळाडू टॉप. रंजन पाटील आहे खेळाडू टॉप, रंजन पाटील आहे खेळाडू टॉप. क्षेत्र रक्षक आहे तो बाप, भले भले त्याच्या पुढे हो फ्लॉप. भले त्याच्या पुढे हो फ्लॉप, भले भले त्याच्या पुढे हो फ्लॉप. साऱ्यांचा हाय तो जीवलग यार, साऱ्यांचा करतोय दादा विचार. साऱ्यांचा हाय तो जीवलग यार, साऱ्यांचा करतोय दादा विचार. आहे विचारांची तो खाण, आहे विचारांची तो खाण. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो. चला थोडीशी घाई करा प्लीज. सकाळी 4 वाजले की काय सर? जेवायचा टाइम आहे. चला ठीक आहे, तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या. जेसीसी बॅटर आल्यात. चला गंभीर सर मॅच चालू करा. 2 लुजर संघादरम्यान मॅच आपल्या भेटीला येते. चला ऑल सेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्राईक एंडला 12 मॅन पाठवा. जय आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 12 मॅन जयसिंग बोलिंज. आणि पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण अतिशय दमदार आयोजन. विद्यमान सामना 2 डोळक्यामध्ये क्या बात है डीजे मयूर, वाह वाह वाह. चला ऑल सेट. अविनाश पगा पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय आणि पहिल्याच चेंडूवर येते सिंगल. पहा दोन्ही संघासाठी खूप महत्वाची मॅच आहे मयूर. जर काय आपण या ग्रुप मधून विचार केला तर इकडून जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये 2 हात करेल. जे केसीसी अर्नाळा या संघासमोर हरणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार आहे. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली होती आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नसल्या कारणाने येतोय डॉट बॉल. हलक्या हाताने सन्मान दिला विकेटवर. रनिंग बिटवीन द विकेट थोड्या वेगाने होती तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 2 धाबा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू सिंगलसाठी निघून जातोय. पहा जयसिंग बोलिजने जो काही पहिल्या मॅच मध्ये खेळ केला होता थोडेसे मागे पडले होते आणि त्या कारणानं ते पराभूत झाले होते. सेम सिच्युएशन जेसीसी या संघाची होती. आकाशी संघ समोर होता. धावा खूप वेगाने झाल्या होत्या आणि धावा वेगाने होत असताना विकेट सुद्धा तितक्याच वेगाने जात होते. त्यामुळे ते सुद्धा तिकडे कमी पडले. आता दोन्ही संघ समोरासमोर आहेत आणि अशा वेळेला दोन्ही संघ समोरासमोर येत असताना कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. तुर्तास पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावर. एक धून ऐकूया आणि ठेकून असू दे. रुपेश सोनार नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागला होता त्या कारणानं येतोय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. फुल टॉस चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला आहे. फेकी झाली वेगाने. ओ डायरेक्ट हिट. थर्ड अंपायरला केलं रेफर. थोड्याशा अडचणी वाढणार आहेत प्रदीपच्या. काय घडलंय अखेरकार आपण बघणार आहोत. थर्ड अंपायरला रेफर केले गेले. पाटील नेटवर्कवर सर्व गोष्टी पाहणार. बॅट कुठे होती? लाईनच्या बाहेर येईन. मुन्ना जायसवाल चलो भाई जल्दी करो, खाने का काम भी जल्दी करते हो आप.
इधर भी हाथ बटाओ, जरा हाथ बटाओ, काम पे लग जाओ. पहा आमच्या ऑफिशियल दोन्ही पंच बारकाईने पाहतात. एकाने आताच चहा पिलाय त्यामुळे त्याचे डोळे एकदम बाहेर येतील. येस, फिंगर 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 अजून पाहतात. चहा पिऊन सुद्धा दिसत नाहीये विवेक सरांना. येस, फिंगर गॉन अप. फलंदाज बाद, डायरेक्ट हिट, काम फिट. प्रदीपला मैदान सोडावं लागलंय. पहिल्या विकेटचं मैदान गॉन. जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. थँक्यू. डायरेक्ट हिट झालं, काम फेट. प्रदीपला मैदान सोडावं लागलं होतं आणि स्वतः कर्णधार आशू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. रुपेश सोनारने आणून दिला विकेट. ओ, समोर खेळण्याचा प्रयत्न. आता सुद्धा संधी 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 आहे. आशूला जसं आलंय तसं जावं लागलंय. लगातार दुसरा रन आउट. गॉन. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. अहो जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. आमच्या जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. खूप मोठ्या अडचणी वाढल्यात. अमोक नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. पहा, तुम्ही इतका चांगला खेळ पहिल्या षटकामध्ये सिंगलने केला होता. आता डायरेक्ट हिटने झाली चुकी, परंतु आशूला या धावेची काय गरज होती हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. परंतु काय जबरदस्त कमबॅक जेसीसी या संघाने केलंय. बॅकअप चांगला होता त्यामुळे येतोय डॉट बॉल. धावसंख्या धावपलकावरती आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकावरती 6 धावा. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. अहो जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. आमच्या जेसीसी क्रिकेट संघाचा ओ ओ ओ हो, जरा रुको भाई रुको, और 3 दिन बचे. पहले दिन ही मचाओगे तो कैसा होएगा. लेकिन एक खासियत है, ये ताकत है, ये पेशकश आहे. आणि ये पेशकश साहेबापासून सुरुवात केली होती आणि त्या पेशकशला सादर करत असताना डीजे मयूर विरार यांनी जे काही नाव कमावलंय. मानधन महत्वाचं नाहीये मित्रांनो. तुम्ही केलेली मेहनत, तुमच्या कलामध्ये असलेली मेहनत आणि त्या मेहनतीच्या बलावर तुम्ही किती एफर्ट्स लावतात, तुमचे फॅन फॉलोअर्स किती आहेत, या सर्व गोष्टी पाहिल्या आणि डीजे मयूरने जो काय हंगामा मागचा गाजवला होता तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. या नवीन हंगामामध्ये VPL नंतर पुन्हा एकदा या नवापूर नगरीमध्ये दाखल झाल्यात. वेलकम. पुन्हा या नवापूरमध्ये येणार आहेत, फुलपाड्यामध्ये जाणार आहेत, भरपूर ठिकाणी जाणार आहेत. त्या अगोदर नवापूरमध्ये या आनंद लुटूया 4 दिवसाचा. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. आता या पॉवर प्लेचं षटक ऑन असताना खूप चांगली बिल्डिंग. गौतम पाटील जयवर संपूर्ण जबाबदारी आले. आता ही जबाबदारी पार पाडत असताना तुम्हाला तुमचा खेळ करावा लागणार आहे. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. अमोक स्ट्राईक एंडला हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातो. धावपल करते झाली आहेत 10. चौकार शोधावा लागणार आहे. JSM बॉलिंग्स. नो माय गॉड, नो +1. अशा तब्बल 2 धावा आल्यात आणि त्या 2 धावेने धावपलक आतापर्यंत 12 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवरफुल करावा लागणार आहे. त्यासाठी एक महत्वाचा चौकार. हलक्या हाताने चेंडूला फक्त सिंगल साठी पाठवलंय. 13 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय आणि शेवटचा चेंडू. खूप चांगली बॉलिंग आहे. तर बॉलिंग अटॅकला पॉवरफुल बनवलं गेलंय निशानने. ओ नो नो नो, नेक्स्ट बॉल फ्री हिट.
पुन्हा तेच. आता काहीतरी घडलंय. वारे फिरल्यात, वारे बदलल्यात. आता थोड्याशा अडचणी वाढल्यात. 15 धावा धावपलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला जय. सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. चौकार शोधतोय. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. परफेक्ट स्ट्रोक. 2 खेळाडू चेंडूला बघत राहिले. चेंडू गई तो गई का हवे. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरे हळदीला मांडवान करतान पोर काय टा 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 टी टा 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 टी टा 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 टी रे दादा टा 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 टी टा 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 टी रे दादा टा 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 टी टा 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 टी टा 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 टी. थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. आणि वरून पहा साहिल तुझ्याच वयाचा हा खेळाडू आहे आणि काय जबरदस्त या खेळाडूने मागील हंगामा गाजवला होता. मयूर इतकी चांगली बॉलिंग गोलंदाजी केली होती ना याने संपूर्ण स्पर्धेमध्ये. जितक्या स्पर्धेमध्ये JCCने एंट्री केले तितक्या स्पर्धेमध्ये वरूनचा खूप मोठा रोल अदा झाला होता. पहा एका चौकाराने किती सूत्र बदललंय. धावा होत्या कुठे, धावा बनल्या कुठे आणि किती वेगाने बनतायत. 23 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्याच चेंडूवर आलाय चौकार अमोकच्या बॅटमधून. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 24 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. इकडून तुम्हाला त्या धावा बनवायच्या आहेत. त्या धावा किमान 30 बनवायच्या. ओ व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच. पॉवरफुल स्ट्रोक आणि पॉवरफुल बनवत असताना चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आई माझी केलंबा 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 माऊली नाही माझी केलंबा 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 माऊली नाही माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली. आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली. खूप चांगलं गीत जे सादर केलं होतं डीजे मयूर यांनी. पहा मयूरची ताकद आहे. कुठल्या क्षणाला कुठलं सॉन्ग आणायचं आणि त्या सॉन्गला कशा प्रकारे फेस करायचं आहे या सर्व गोष्टी माहीत आहेत. भले तो या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मागील वर्षी चालू आहे परंतु मागील वर्षी येत असताना त्याने खूप काही गोष्टी शिकल्यात आणि खूप काही गोष्टी शिकत असताना साहिलला सुद्धा तितकाच तयार केलाय. पॉवरफुल तयार केलाय. तुमच्यामध्ये असलेली कला तुम्ही त्या कलेला बाहेर आणा. या दुनियासमोर सादर करा. एक दिवस याच कलेचा इतिहास बनेल. नेक्स्ट बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. गौतम त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलंय आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 31 धावा धावपलकावरती आहेत. 32चं टार्गेट सेट केलंय. 2 लुझर संघादरम्यान मॅच आहे. आता इकडून जिंकणारा संघ JKCC हरणारा संघासमोर 2 हात करणार आहेत. त्या अगोदर तुर्तास छोटासा ब्रेक आहे. एक धून ऐकूया आणि त्यानंतर जरी मरी आईचा काजतयो सोहला न पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. जरी मरी आईचा काजतयो सोहला न पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. जरी मरी आईचा काजतयो सोहला न पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. जरी मरी आईचा काजतयो सोहला न पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. चाफ्याच्या फुलांनी आणि मोत्यानी आईला सजवुनी. आईला सजवुनी माझे आईला सजवुनी. जुनी पनवेल शहराची मानाची पालखी येताव जेवुनी. थँक्यू. चला 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 लवकर. आशू लगेच क्षेत्राच्या लावून घ्या. भरपूर टाइम झाला. 12:15 झाल्यात घडल्यात आणि अजून एक मॅच बाकी आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवाबपूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 थाटामाटात येणारी स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आले. या दुसऱ्या परामध्ये येत असताना
या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत केले त्यांचं नामोल्लेखन आपण शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये सत्कारासह करणार आहोत. तुर्तास आमचे 2 ऑफिशियल पंच गंभीर पाटील सर आणि त्यांच्या सोबतीनं विवेक पाटील सर ही एबन जोडी या स्पर्धेसाठी जोडले गेले. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम, ऑपरेटर मुन्ना जयस्वाल त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी जोडली गेले. आमचे समालोचक भरत मोरे सर आणि त्यानंतर DJ अनिल बेलमजी सर हे सुद्धा या स्पर्धेसाठी जोडले गेले होते. मृदुल मेहर सर यांचा सुद्धा आपण आवाज ऐकला. आणि त्यानंतर संगीतकार, एक संगीत वाहिनी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात असं वसई विरारचे ब्रँड, द मॅन ऑफ डोंगरपाडा नगरीतील एक गोड व्यक्तिमत्व असे DJ मयूर, ते सुद्धा या स्पर्धेसाठी जोडले गेले होते. DJ साहिलला आपण ऐकलं. नक्कीच कौस्तुभजी, चांगला उल्लेख. खऱ्या अर्थानं मयूर आपण पाहायला गेलं तर वसई तालुक्यात सातत्याने आपण ज्यांना ऐकतोय, कला क्रीडा कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि अवेलेबल म्हणून नव्हे तर एक व्हॅल्युएबल म्हणून मयूरदाकडे सातत्यानं पाहिलं जातात. पुन्हा एकदा मयूरदादाची ती धून ऐकूयात. बाया माझ्या सातजणी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या सातजणी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. धन्यवाद, थँक्यू DJ. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 3 धावा धाफकावर येत असताना पहिला गडी एक लक्ष धाफकावर आपण पाहायला गेलं तर 32 धावांचं आव्हान आहे. स्वतः कर्णधार स्वप्नील बोने सर, दुसरीकडे अविनाश पगा. 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे परंतु तन्मयला रोखायचं आहे. एकाला रोखायचं, एकाला टोकायचं आणि या मैदानामध्ये आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी येथून जर का कौस्तुभजी पराभूत झालात तर ही मानाची ही अभिमानाची ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी तुम्हाला वर्षभराची लॉंग वेटिंग करावी लागेल. हा मृदुल खूप चांगला. ओहो, चेंडू गॅप मधून भरपूर उशीर गेला. आशूला येत आहेत आणि परफेक्ट स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. नायक विराईला थँक्यू. आमच्या सोबतीनं मृदुल सुद्धा जोडल्यात. मृदुल पहा, 32चा पाठलाग आहे. 5 चेंडूमध्ये 8 धावा झाल्यात. 1 विकेट जरूर आले परंतु सुरुवात चांगली आहे. नक्कीच चांगली सुरुवात. आणि पॅडल स्वीप करण्याच्या नांदामध्ये यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर येतोय चेंडू. अविनाश शर्मा याच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम. DJ मयूरला आपण थांबवणार आहेत. तुर्तास संपूर्णतः आयोजक आणि त्यांचा देखील नामोल्लेखन करणं हे तितकंच गरजेचं आहे. जगदीश पाटील खऱ्या अर्थानं ते पेंटर आहेत आणि त्यांची देखील या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मदत आहे. पाठच्या आपण पाहायला गेले तर 15 दिवस ह्या गावातील ग्रामस्थ आहेत. त्यांच्या घरून देखील त्यांचे ते सुपुत्र पियुष असेल, त्यानंतर त्यांचा लहान बंधू, त्यांची देखील प्रचंड मोठी मेहनत. चिराग असेल, चिरागच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य असतं. केतन असेल, अक्षय पाटील, त्यांची देखील तितकीच मोठी मेहनत. मॅन्युअल स्कोरर विनीत पाटीलला आपण पाहिलं होतं. नीरज मेहरला आता पाहतोय. प्रचंड मोठी मेहनत प्रत्येकाची राहिले आणि त्या बळावर ही स्पर्धा गुन्ह्या गोविंदानं आज पार पडत असताना आउटसाइड डॉपस्टमचा मारा. धाफकावर 9 धावा. भौमिक मेहर असेल, बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना कॅल्क्युलेशन क्रिकेट आता मैदानात करणं तितकंच गरजेचं आहे. मेहर मोरे खऱ्या अर्थानं ती भोजनाची व्यवस्था. धर्मेंद्र पाटील, धर्म्या मामा या नावाने एक त्यांना वेगळं प्रेम आहे आणि त्यांच्यापर्यंत प्रत्येक ते भोजनाची व्यवस्था जिथे केले तिथे प्रत्येकाला घेऊन जाण्याचं मॅनेजमेंटमध्ये मेहरला आजच्या दिवसामध्ये त्याने प्रचंड मोठी ती मेहनत प्रत्येकाची राहिले. चला आयोजक आपण जा. कौस्तुभच्या भाषेमध्ये तो बिबल्या परत आलाय. प्लीज प्लीज लगेच जा मित्रांनो. पार्थ नाही येतोय, तो स्वतःहून बाहेर येतोय. त्याला देखील माहिती आहे मॅच चांगली रंगले 2 संघात. पुन्हा एकदा येतोय तसा आता स्वप्नील बोने सर. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर येतोय चेंडू. अजून एक गडी येतोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पार्थ पाटील असेल, आर्यन मेहर, अक्षय पाटील, चिराग मेहर
आदित्य मेहर, उत्कर्ष पाटील, आदर्श पाटील, अक्षय तांडेल, अंकुर पाटील, साहिल मेहर, केतन मेहर, जयेश वैती सर, स्वयं मेहर, तन्मय वैती, कुणाल मेहर, नीरज मेहर, भूषण पाटील, अविनाश पाटील, मिलिंद मेहर, मिहिर मोरे, अनिकेत तांडेल, हर्ष तांडेल, मोहित तांडेल, मानव मेहर, तन्मय मेहर, विनीत पाटील, तुषार साखळतोडे, जगदीश पाटील, जय मेहर. प्रत्येकाची मेहनत राहिले आणि त्या बळावर ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना आज आपण पाहतोय नवीन बॅटर दिलीप शर्मा. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीने जगवलं, ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थाने क्रिकेट लवर म्हणून सातत्यानं सोलूभाई ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. मोठमोठ्या स्पर्धा खऱ्या अर्थानं 5 वर्षापासून आपण अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आता टेनिस विश्वामध्ये देखील पाऊल टाकते. अर्थातच VVPL आणि ती देखील VPL सारखी स्पर्धा असेल कौस्तुभजी, सर्वाधिक मोठा वाटा हा दिलीप शर्मा अर्थातच सोलूभाई यांचा पण सातत्यानं पाहिलाय. एक स्वतः आयोजक आहेत आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला एक वेगळं शिस्त लावण्याचं काम सातत्यानं त्यांच्या माध्यमातून राहिले. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर सिंगलने आता धाफकावर 2.5 चेंडूंचा खेळ, 12 धावा धाफकावर. आमच्यापर्यंत अचूक माहिती नीरज मेहर आमचे जवळचे मित्र आहेत आणि ते पोचवतात. पहिल्या 2 षटकांचा खेळ धाफक, 13 धावा धाफकावर. लक्ष धाफकावर आपण पाहायला गेलं तर 32 धावेंचं आहे. पहिल्या 12 मध्ये आतापर्यंत 13 आहेत. येऊयात डीजेच्या दिशेनं, ऐकूयात एक धून. चला 12-19 या इक्वेशन वरती मॅच येऊन थांबले. पॉवर प्ले घेतला गेलाय. आता तुम्हाला ते पॉवर जनरेट करावं लागणार आहे. समोर दाभाडे नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात. एका वेळ असं होतं की दाभाडे इतक्या वेगाने चेंडू हातलायचा ना की बॅटर विचार करायचा की हा चेंडू नक्की एक्झॅक्टली येतो कुठे. परंतु सर्व नियम बदलल्यात. नियमावची नवीन नियमावली तयार झाली त्या कारणानं त्या थोडासा गतीमध्ये झालाय परिवर्तन. पहिल्या चेंडूवर मृदुल सिंगल येते. नक्कीच सिंगल खऱ्या अर्थानं कौस्तुभजी मेहर आयोजकांच्या वतीनं खऱ्या अर्थानं तुमचं देखील हृदयाच्या अंतकरणापासून तितकंच करावं तितकंच कौतुक कमी आहे. अगदी दुपारच्या 17 पासून नॉन स्टॉप कौस्तुभजी मेहर आमच्या सोबतीनं जवळजवळ घड्याळामध्ये आता 12:30 वाजतात. खेळाडूंची संपूर्णतः, मान्यवरांची पुन्हा एकदा संपूर्णतः, आयोजक अर्थातच डोकरादेव क्रिकेटला आपलं क्षमा मागताय. खऱ्या अर्थानं वेळ जास्त होतोय परंतु काही कारणास्तव टेक्निकल इश्यू आणि त्या कारणास्तव आम्हाला थोडासा उशीर गेला. परंतु मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. आतापर्यंत 15 धावा धाफकावर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन येतोय चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. 1D अर्थातच सिंगल धावेने आतापर्यंत धाफकावर 16 आहेत. 2.2 चेंडूंचा खेळ. काय सामना आहे. स्वरूप पुढील चेंडू लोअर फुलटचा पंचांचा 1 हात धावेत. अर्थातच नो +1 1+1 विवेक सरांचा तो कॉल. परंतु यावेळेला पंचांना चॅलेंज करण्यासाठी JSM बोळीन संघ चॅलेंज केलं जातं आणि त्या टेक्निकल टीम मधून खऱ्या अर्थानं पंचांना चॅलेंज करत असताना JSM बोळींचा संघ आता डिसिजन तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम नारंगी. यस, फेअर डिलिव्हरी विवेक सर. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना एकीकडे गंभीर पाटील सर, दुसरीकडे विवेक पाटील सरांना आपण पाहतोय. आमची संपूर्णतः टेक्निकल टीम पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. वेगवान गतीचा मारा परंतु पंच यावेळेला आमच्या दिशेने वळतात. अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू. 2 संघातील ती लढत. एकीकडे संपूर्णतः ती येल्लो आर्मी आहे अर्थातच JSM बोळींज. JSM बोळींज अर्थातच जय संतोषी माता.
नो आणि येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. दिलीप शर्मा अनेक वर्षे ह्या खेळाडूने उन्हाळे पावसाळ्याच्या खेळाडूने पाहिल्या तसा तो खेळाडू आहे आणि यावेळेला दोन खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखावर. चौकार. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. क्या बात आहे. काय उल्लेख आहे गीतामध्ये. पाहिजेल तवऱ्या देईन दिरक्या तुलार. हा सामना जिंकून दाखव र बारक्या मला. परंतु बारकाने हा प्रचंड मोठा अनुभव आहे. अनेक वर्ष उन्हाळे पावसाळे हिवाळे म्हणताना मयूर भोईर की मुरलेलं लोणचं जितकं खायला चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट जात असतं. हा डिफिकल्ट आहे. हा दिलीप शर्मा आहे. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीनं साजेसा खेळ करत असताना यावेळेला डिफेन्सिव्ह मूडमध्ये पुश करो खुश रहो. सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ती चुकी. आणि ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या भाषेमध्ये चुकी घडते त्या वेळेला आपण सातत्यानं पाहतोय की चुकीला माफी नाही. 1+1 2 धावेने आता धावा फुलत्या आमच्यापर्यंत. नीरज मेहर माहिती पोहोचवतात आमचे टेक्निकल स्कोरर धनीश राऊत. 26 धावा हे आतापर्यंत धावा कव्हर आहेत. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. लोअर फुलटचा चेंडू चांगल्यारित्या प्रदीपनं गॅदर केलाय. चांगला बॅकअप होता तुर्ताच. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 27 धावा धाफकावर आहेत. आता येणारे 6 मध्ये 5 धावा धाफकावर बनवायचे आहेत अजून देखील. तुर्ताच ऐकूया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं डीजे मयूरला. मैदान डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. धन्यवाद. खऱ्या अर्थानं चांगला उल्लेख केला मयूरजी. पाठचं वर्ष आपण पाहायला गेला. पाठचा अंगाम डोकरादेव क्रिकेट क्लबचा तो संघ आणि एक वेगळा मैदान ही गाजवलेली होती. नव्यानं आलेला नव्या रूपाला नव्या रंगाला आलेला तो संघ. परंतु एक वेगळी दहशत एक वेगळा हाहाकार माजवला होता. तुर्ताच मॅचच्या दिशेने येणारे 6 मध्ये 5 धावा धाफाक्यावर बनवायच्या. आखूड टप्प्याचा चेंडू पहिला येतोय निर्धाव. अर्थातच काय कौस्तुभजी येणारे 5 मध्ये 5 धावा धाफाक्यावर अजून देखील बनवायच्या आहेत. संपूर्णतः आमचे आयोजक नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. मिथुनजी तांडेल साहेब असतील, हितेश होलकर, महाराष्ट्र पोलीस दलातील एक असं व्यक्ती खऱ्या अर्थानं DCC संघाचे एक पाठीराखा आहे, पाठीचा कण आहे आणि प्रचंड मोठी मेहनत आज हितेश दादाची एक वेगळी होती. त्यांचा बिझी शेड्यूल परंतु क्रिकेटवरचं सातत्यानं प्रेम. मग ते टेनिस क्रिकेट असेल अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो आणि त्या ठिकाणी जयू दुर्गेश 11 संघाला देखील तितकाच मोठा सपोर्ट सातत्यानं त्यांचा असतोय. जतीन तांडेल असेल, धीरज तांडेल असेल, मिथुनजी तांडेल नक्कीच त्यांचा देखील उल्लेख करावा तितका कमी आहे. अशा अनेक व्यक्ती आहेत आणि त्यांचा देखील नामोल्लेखन करणं तितकंच गरजेचं वाटतं. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतो. आमच्या सोबतीनं कौस्तुभजी मेहर हे जोडले जातात. कौस्तुभजी मेहर खऱ्या अर्थाने एक वेगळा फ्लो एक वेगळी एनर्जी सातत्यानं कौस्तुभजीचे आपण पाहिले. असा नवापूर नगरीतील आमचे साथी समालोचक आमचे जवळचे मित्र लोअर फुलटचा चेंडू पाहिला, निहाळला आणि सोडून दिला. आता काय आहे दुष्काळात कौस्तुभजी 13वा महिना आहे. चला दिनेश, तुझ्यासाठी हे सॉन्ग होतं. आता ते सॉन्ग ऐकून तुला काहीतरी करावं लागणार आहे बाबा. नेक्स्ट बॉल. ओ नो 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 मॅच नाही कौस्तुभजी टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. पंचांचा डिसिजन यावेळेला नो आहे परंतु पंचांना चॅलेंज केलं जात आहे, रेफर केलं जात आहे आणि आता त्या अतिरिक्त धावा टेक्निकल टीमच्या माध्यमातून आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मॅचचं इक्वेशन काय होतं, 3 चेंडू 2 धावेंची गरज असताना ती अतिरिक्त धाव येणार का? डिसिजन नो.
अर्थातच सामना फिनिश, सामना खल्लास आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा मयूर, एक मिनिट थांबवतो. दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा अहो जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा आमच्या जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा नक्कीच. आणि डीजे मयूर आपण त्यावर देखील येणार आहोत. त्या गीतातील वर्णन ज्या प्रकारचं आहे तुर्तास अभिषेक सुरवी साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण या आमचे मिथुनजी तांडेल साहेब आणि त्यांचे जवळचे मित्र आहेत अभिषेक सुरवी साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा नाणाफेकीचा कॉल केला जाईल. साहेब या. दोन संघ JCC विपक्ष JKCC अर्णाला. अभिषेक सुरवी साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते JKCC मुन्ना. मुन्ना म्हटलं तर आमचा गुरुवारचा मॅसेज पक्का असतो ओम साईराम. DCC असा कॉल आवाज आणि फक्त मुन्ना डिसिजन विचारेल. आपण टॉस जिंकलात. बॅटिंग आहे. आपण आपापल्या पोझिशन मध्ये त्वरित यायचे मित्रांनो. JKCC संघ प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो आणि डिसिजन एक धाडसी निर्णय अर्थातच फलंदाजी प्रथमतः स्वीकारली जातात. समोरच्या संघाला JCC संघाला आता क्षेत्ररक्षण करायचे वेळ जास्त जातोय. JKCC संघ आपण डकआउट मध्ये या. मुन्ना अँड टीम. सौरभ मित्रांनो काही करा प्लीज. मृत्यूला एक मिनिट थांबवते. चला मॅन ऑफ द मॅच साठी या दिलीप शर्मा. आपण एक मिनिट या लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारासाठी. अभिषेक श्रुती साहेब यांच्या शुभस्थ मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. दिलीप शर्मा आपण आलेत का? लगेच या लगेच या. खूप चांगली बॅटिंग आपण केली. टीमला गरज असताना त्या प्रकारचं योगदान आपण दिलं आणि अखेरकार दिलीप शर्मा ज्यांनी वसविरारचं क्रिकेट जिवंत ठेवलं होतं खूप मोठा